गुरुत्वाकर्षणाबद्दल आपण विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? सफरचंद खाली पडणं किंवा आपण जमिनीवर चालणं. बरोबर. पण ही शक्ती फक्त एवढ्यापुरती मर्यादित नाहीये. खरं तर ही एक अशी अदृश्य ताकद आहे जी संपूर्ण विश्वाला आकार देते. चला, आज या वैश्विक नियमाचं रहस्य जरा जवळून पाहूया. अच्छा, आता एक गमतीशीर प्रश्न विचारतो. समजा कोणी आपल्या शेजारी बसले, तर त्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये गुरुत्वाकर्षणाची शक्ती असेल का? आणि जर उत्तर हो असेल, तर मग आपण एकमेकांकडे का नाही खेचले जात, का नाही चिकटत? हा प्रश्न साधा वाटतो, पण तो खोल आहे. आणि याचं उत्तर ते आपल्याला या चर्चेच्या शेवटी नक्की मिळणार आहे. पण त्या उत्तरापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात मागे जावं लागेल. एका अशा काळात जिथे मोठमोठे शास्त्रज्ञ आकाशातल्या ग्रहांच्या गतीचं कोडं सोडवण्यात गुंतले होते. विचार करा, शतकानुशतकं गेली, पण आकाशातले हे ग्रह, त्यांची ही विचित्र हालचाल, हे विज्ञानासाठी एक मोठ्यांच्या मोठं कोडं होता. ते फिरतायत हे तर दिसत होतं, पण कसे फिरतात, का फिरतात, यामागे काही नियम आहेत का, कुणालाच काही कल्पना नव्हती. आणि मग या कथेमध्ये एंट्री होते योहानस केपलरची. 1600 साली ते टायको ब्राहे नावाच्या एका प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाचे असिस्टंट बनले. आणि मग बघा काय झालं. अचानक ब्राहे यांचा मृत्यू झाला आणि त्यांनी आयुष्यभर जमा केलेला ग्रहांच्या निरीक्षणांचा सगळा डेटा, म्हणजे जणू काही खजिनाच, केपलरच्या हातात आला. आणि याच खजिन्याचा वापर करून केपलरने ते नियम शोधून काढले, जे आपल्याला सांगतात की ग्रह आकाशात नक्की फिरतात तरी कसे. म्हणजे बघा, केपलरने कसं हे तर सांगितलं, ग्रह कसे फिरतात हे कोडं सोडवलं. पण एक मोठा प्रश्न अजूनही तसाच होता. ते का फिरतात? या काचं उत्तर देण्यासाठी मात्र विज्ञानाला एका दुसऱ्या महान व्यक्तीची वाट पाहावी लागणार होती. आणि ती व्यक्ती होती सर आयझॅक न्यूटन. न्यूटनने येऊन सांगितलं की आकाशातले ग्रह आणि जमिनीवर पडणारं सफरचंद यांच्यामागे वेगवेगळे नियम नाहीत, तर एकच वैश्विक नियम काम करतोय. त्यांनी जो सिद्धांत मांडला तो ऐकायला खूप साधा आहे, पण तितकाच क्रांतिकारी. न्यूटन म्हणाले, विश्वातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या प्रत्येक वस्तूला स्वतःकडे ओढतीये, एका ठराविक शक्तीने. ही शक्ती त्या वस्तूंच्या वजनावर, म्हणजेच वस्तुमानावर अवलंबून असते, आणि त्यांच्यातलं अंतर जसजसं वाढतं तसतशी ती कमी होते. किती सोपा आणि किती सुंदर नियम आहे, नाही का? आणि याच नियमाला त्यांनी एका सूत्रात बसवलं. F=g×m1m2/d². आता हे बघून घाबरू नका, हे खूप सोपं आहे. F म्हणजे गुरुत्वाकर्षणाची शक्ती, m1 आणि m2 म्हणजे त्या दोन वस्तूंचं वस्तुमान, d म्हणजे त्यांच्यामधलं अंतर, आणि G म्हणजे एक जादूचा आकडा आहे, ज्याला वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणतात. मग या सूत्राचा अर्थ काय? अगदी सोप्पा आहे. समजा एका वस्तूचं वजन दुप्पट केलं तर खेचण्याची शक्ती पण दुप्पट होणार. पण जर त्यांच्यातलं अंतर दुप्पट केलं तर शक्ती 4 पट कमी होणार. म्हणजे अंतर वाढलं की ही शक्ती खूप झपाट्याने कमी होते. चला, आता त्या G बद्दल बोलूया. तो जो जादूचा आकडा होता ना, त्याबद्दल. ह्याच G मध्ये गुरुत्वाकर्षणाचं खरं रहस्य दडलेलं आहे. हा जो G आहे ना, याचं मूल्य, म्हणजे याची किंमत, पहिल्यांदा हेनरी कॅव्हेंडिश नावाच्या शास्त्रज्ञाने एका प्रयोगातून शोधून काढली. आणि हा इतका महत्त्वाचा शोध होता की त्यामुळे अक्षरशः संपूर्ण पृथ्वीचं वजन करणं शक्य झालं. आणि तुम्हाला माहिती आहे ही किंमत किती आहे? 6.673 गुणुले 10⁻11. आता हा आकडा किती लहान आहे याची कल्पना करा. खूपच लहान. आणि हो, मी जे सुरुवातीला विचारलं होतं ना, त्या प्रश्नाचं उत्तर याच लहानशा आकड्यात लपलेलं आहे. या आकड्याचा खरा अर्थ काय? समजा आपण 1 किलोच्या 2 वस्तू घेतल्या आणि त्यांना 1 मीटर अंतरावर ठेवलं ना, तर त्यांच्यात जी खेचण्याची शक्ती असेल ना, ती बरोबर या Gच्या आकड्या एवढी असेल. म्हणजे जवळजवळ काहीच नाही, इतकी कमी. ठीक आहे, आता सगळं ज्ञान एकत्र करूया आणि आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. गुरुत्वाकर्षणाचं खरं रूप काय आहे ते आता बघू. तर मग आपल्यामध्ये आणि आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीमध्ये गुरुत्वाकर्षण आहे का? उत्तर आहे हो, 100% आहे. मग आपण एकमेकांना चिकटत का नाही? कारण सोपं आहे. आपलं वजन खूप कमी आहे आणि तो Gचा आकडा तर आठवतोय, तो तर त्याहूनही लहान आहे.
या सगळ्यामुळे आपल्यातली ओढण्याची शक्ती इतकी इतकी कमी असते की जमिनीचं घर्षणसुद्धा तिला हरवतं. आणि गंमत म्हणजे गुरुत्वाकर्षण ही निसर्गातल्या 4 मूलभूत शक्तींपैकी सगळ्यात कमकुवत शक्ती आहे. इथे बघा, अणुशक्ती किंवा विद्युतचुंबकीय शक्तीच्या पुढे तर गुरुत्वाकर्षण म्हणजे काहीच नाही, अगदीच नगण्य. मग इथेच तर खरी गंमत आहे. जर ही शक्ती इतकी कमकुवत आहे, तर मग ती तारे, ग्रह, आकाशगंगा ह्या सगळ्यांना एकत्र कशी बांधून ठेवते? हे सगळं कसं काय चालवतं? आणि याचं उत्तर एकाच शब्दात आहे, वस्तुमान. प्रचंड, अफाट वस्तुमान. जेव्हा ग्रह, तारे आणि आकाशगंगांसारख्या महाकाय वस्तू एकत्र येतात, तेव्हा त्यांचं वस्तुमान इतकं जास्त असतं की हीच कमकुवत शक्ती इतकी ताकदवान बनते की ती अख्ख्या विश्वावर राज्य करते. अगदी बरोबर. जरी ही शक्ती आपल्याला रोज जाणवत नसली, तरी ती संपूर्ण विश्वाचं नियंत्रण करते आणि त्याचं भविष्य ठरवते. ह्याच शक्तीमुळे आपलं विश्व आज जसं आहे तसं टिकून आहे. एक विचार करा, जर जमिनीवर पडणारं एक सफरचंद आणि आकाशात नाचणाऱ्या अब्जावधी आकाशगंगा या सगळ्यांना एकच साधा नियम लागू होत असेल, तर मग अजून असे कितीतरी वैश्विक नियम असतील जे आपल्या शोधाची वाट पाहत असतील. काय वाटतंय? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.